श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर 14 जानेवारीला मकर संक्रांती ही जी आहे तर ती आलेली आहे आणि याच दिवशी षटतिला एकादशीसुद्धा आलेली आहे. सर्व व्रतामध्ये सर्वश्रेष्ठ व्रत म्हणजे एकादशीचं व्रत. भगवान श्रीहरी विष्णूंची अत्यंत प्रिय तिथी म्हणजे एकादशी. एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते. जी व्यक्ती हे षटतिला एकादशीचं व्रत करते त्या व्यक्तीच्या हातून कळत नकळत जी पापं घडलेली असतात तर त्या सर्व पापांमधून बघा त्या व्यक्तीची मुक्तता होत असते. ही सर्व पापकर्मे आपल्याकडून कळत नकळत जी झालेली असतात तर ती नष्ट होत असतात आणि यामुळं आपलं नशीब जे आहे तर ते आपल्याला साथ देत असतं. आपला दुर्भाग्याचा जर फेरा चालू असेल तर अशा व्यक्तींनी हे एकादशीचं व्रत जे आहे तर ते आवर्जून करावं. आणि ज्यांना हे व्रत करणं शक्य नाही त्यांनी या दिवशी जरी भगवान श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा केली तरीही चालणार आहे. आपल्या आहारात तामसी पदार्थ आणि मांसाहार हे या दिवशी अजिबात खाऊ नयेत. त्यासोबतच बघा या दिवशी मकर संक्रांतीसुद्धा आलेली आहे. दोन्ही योग एकत्र जुळून आलेले आहेत आणि या दोन्ही बघा मकर संक्रांती आणि षटतिला एकादशी याला तीळ जे असतात तर त्या तिळाला खूप महत्त्व दिलं जातं. एकादशी षटतिला एकादशी याच शब्दातच तीळ हा शब्द आहे आणि म्हणूनच या एकादशीला पांढऱ्या आणि काळ्या तिळाला हे खूप महत्त्व दिलं जातं. या दिवशी बघा अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडेसे तीळ टाकून या पाण्यानं तुम्हाला अंघोळ करायचे आहे. या दिवशी बघा तिळाचं 6 प्रकारे दान जे आहे तर ते केलं जातं. याचं जे पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला कितीतरी अधिक पटींनी प्राप्त होत असतं असं म्हटलं जातं. आता षटतिला एकादशी आहे त्यासोबतच मकर संक्रांती आहे तर आपल्याला संक्रांतीची देखील पूजा करायची आहे, उपवास करायचा आहे. नेहमीप्रमाणेच आपण बघा एकादशीचं जे व्रत आहे तर ते सुद्धा करायचं आहे. याच्यामध्ये काहीही बदल आपल्याला करायचा नाही. ज्यांनी एकादशीचं व्रत प्रत्येक वेळेस करतात त्यांनी नेहमीप्रमाणे एकादशीचं व्रत करायचं आहे. आणि जे मकर संक्रांतीच्या बघा प्रत्येक सुवासिनी महिला मकर संक्रांतीचं व्रत करत असतात तर त्यांनी त्यांचं मकर संक्रांतीचं व्रत जे आहे तर ते या दिवशी पूर्ण करायचं आहे. या दिवशी आपल्याला बघा भगवान श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे, त्यांचा अभिषेक करायचा आहे. पिवळी फुलं, पिवळी फळे त्यासोबतच एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तिथं लावायचा आहे पूजा करून झाल्यानंतरनं. आणि गूळ आणि तिळाचा नैवेद्य आपण अर्पण करायचं आहे. त्यासोबतच बघा तुळशीचं एक पान जे आहे तर ते सुद्धा या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे. या दिवशी बघा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला 11 वेळा जप करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी बघा हा उपाय आपल्याला एकादशीच्या दिवशी करायचा आहे म्हणजेच 14 जानेवारीला करायचा आहे. त्यासाठी आपल्याला तुळशीची 108 पानं घ्यायची आहेत. आता बघा संक्रांतीच्या दिवशी एकादशी आहे त्यामुळं आपल्याला तुळशीची जी पानं आहेत तर ती तोडायची नाहीत. त्यामुळे तुम्ही एक दिवस अगोदरच तुळशीची पानं जी आहेत तर ती तोडली तरीही चालतील किंवा तुळशीच्या कुंडीमध्ये बघा 1-2 पानं जरी तुम्हाला सापडली तरीही ती तुम्हाला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची आहेत. किंवा तोडणं तुम्हाला शक्य झालं एक दिवस अगोदर तर तुम्ही 108 पानं घ्या. आणि भगवान श्रीहरी विष्णूंची जी पण मूर्ती आहे तर तिथे आपण एक पान अर्पण केलेलं आहे. त्यासोबतच बघा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जपसुद्धा या दिवशी आपण होता होईल एवढा करायचा आहे. आता बघा तुळशीची पानं ही स्वच्छ असावीत, ती कुठेही फाटलेली किंवा तुटलेली अस्वच्छ असू नयेत. तर एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं ही बघा जी आहेत तर ती तोडू नये असं सांगितलं जातं. त्यामुळे एक दिवस अगोदरच ही पानं आपण तोडून ती स्वच्छ करून घ्यायची आहेत, स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. दुसऱ्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना म्हणजेच या दिवशी एकादशीचं व्रत आहे त्या दिवशी अभिषेक घालून त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आणि नंतरनं बघा तुम्हाला जी तुळशीची पानं आहेत तर त्यातील एक पानं जे आहे तर ते तुमच्या
उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत हे जे पान आहे तर ते तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंच्या चरणावरती अर्पण करायचं आहे। असं तुम्हाला 108 वेळा करायचं आहे। 108 पानं अर्पण करताना प्रत्येक वेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हा आवर्जून करायचा आहे। दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार करायचा आहे। तुमची जी पण इच्छा आहे आणि बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण राहिलेली किंवा तुमच्या ज्या पण काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी आपण भगवान श्री हरिविष्णूंना प्रार्थना करायची आहे। ही एकादशी सर्व एकादशींमध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते, म्हणून प्रत्येकानं आवर्जून असा हा तुळशीच्या पानांचा उपाय जो आहे तर तो या एकादशीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे। त्यासोबतच आपण बघा या संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करत असतो, एकमेकींना ओसा देत असतो, हळदी कुंकू करत असतो, तर ते देखील आपण या दिवशी करायचं आहे। तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा। मकर संक्रांतीच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। येणारही मकर संक्रांती तुम्हाला आनंदाची, उत्साहाची, भरभराटीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ।